हं. मी आता हे शेणाचं प्रोडक्ट घेतलं, हे नॉन ग्रीसी प्रोडक्ट घेतलं आणि याच्याने मी काय करते, पहिले क्लिन्झिंग करून घेते. प्रोडक्ट हातात घेतलं, हातात घेतल्यानंतर डॉट डॉट ठेवले. डॉट डॉट ठेवल्यानंतर सर्कल सर्कल घेतलं. सर्कल घेतल्यानंतर मी बॅकला गेली. नेक मी स्ट्रेच करत जातेय. जी हेअरलाईन आहे त्या हेअरलाईनला मी प्रेस करते. प्रेस केल्यानंतर मी कानाच्या पळीच्या मागे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मसाज देते. त्याच्यानंतर पुन्हा मी प्रोडक्ट हातात घेते अँड सर्कल लिफ्टिंग करते. लिफ्टिंग केलं, क्रिस क्रॉस करते. ही फर्स्ट टाइम माझ्याकडे आली आहे. ही क्लायंट आहे, पण मी हिची परमिशन घेतली की मी इन्स्टाला तुझ्यावर रील बनवले, ॲक्ने आहेत, तर माझ्याकडे डिमांड याचीच आली आहे इन्स्टाला की तुम्ही मॅम आम्हाला हे शिकवा. तर याच्यासाठी मी हिची परमिशन घेतली. हिने मला हो म्हटलं, इन्स्टाला रील टाकल्या तर चालतील का, तर मी त्याच्यासाठी तिची परमिशन घेऊन मी रील बनवते. आणि मला जी स्किन हवी होती तुम्हाला शिकवण्यासाठी ती स्किन मला ही प्रॉपर मिळाली आहे. ऑइली पण आहे, ॲक्ने पण आहेत, त्यात तिला डार्क स्पॉट्स पण आहेत. हे तुम्हाला दाखवण्यासाठी असं केलं जातंय बरं. तुम्हाला दाखवावं लागतंय म्हणून हे असं घेतलं जातंय. नाहीतर मी बेडवर रिलॅक्स क्लायंटला झोपवते. रिलॅक्सेशन मध्ये पूर्ण प्रॉपर त्यांना वर्क करते आणि रिझल्ट देते. माझ्याकडे खूप सारे लोक फेशियलसाठी येतात, भरभरून येतात. माझ्याकडून काम होत नाही इतकं काम माझ्याकडे येतं. 3-3, 4-4 लोक कामाला लागतात तरी काम होत नाही. आज जवळजवळ 8 लोकांचे फेशियल चालले आमचे आज. हात कसा लागतोय?